देशात 2024च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही बाजूंनी वेगवेगळी रणनीती आखली जाते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून पक्ष बांधणीसाठी बैठकांचं सत्र सुरू झालंय. अशी एकंदरीत स्थिती असतानाच सनातन धर्म हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. अलीकडेच तमिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी खळबळजनक विधान केलं. मलेरिया, डेंग्यू, करोना किंवा अन्य रोगांप्रमाणे सनातन धर्माचं उच्चाटन झालं पाहिजे असे विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं. स्टॅलिन यांच्या विधानानंतर देशभरात विविध राजकीय पक्षांनी यावर आक्षेप घेतला. सनातन धर्मावरील टीकेवरून आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टीकास्त्र सोडलंय. सनातन धर्माविरोधी बोलणं आणि स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणं यापेक्षा मोठा मूर्खपणा नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. सनातन धर्मावर बोलणाऱ्यांनी इतर धर्माविषयी बोलून दाखवावं. इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मावर काही बोलले तर मोठा गोंधळ निर्माण होतो. सनातन धर्मावर बोलणाऱ्यांना लोक त्यांची जागा दाखवतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. इनकी जो ये सोच है सनातन को समाप्त करने की, सनातन को नष्ट करने की, इस चुनाव के माध्यम से इस सोच को मिटाने का काम हमको करना है. ये सोच मिटनी चाहिए. इस भारत के अंदर भारत की जो प्राचीन संस्कृति है उस संस्कृति को मिटाने की सोच अगर कोई रखता है तो उसको घर बिठाना पड़ेगा. और मैं सवाल पूछना चाहता हूं कमलनाथ जी से, और इसलिए पूछना चाहता हूं, आजकल इस देश के अंदर चुनावी हिंदू तैयार हो गए. ये 5 साल तो हिंदुओं को, सनातन को गाली देते हैं, और जैसे चुनाव आता है इनको हनुमान चालीसा याद आती है, इनको मंदिर याद आते हैं, इनको भगवान भोलेनाथ याद आते हैं, ये उज्जैन चले जाते हैं. इन चुनावी हिंदुओं को मैं पूछना चाहता हूं, अगर आप में दम है तो छाती ठोक कर बोलिए कि सनातन का अपमान नहीं सहेंगे. है कमलनाथ जी, है हिम्मत आप में तो बोलिए प्रियंक खरगे को कि हिंदुओं की और सनातनियों की माफी मांगे और कहे मेरे से गलती हो गई जो मैंने सनातन का अपमान किया. पर तुम में हिम्मत नहीं है, क्योंकि तुमको तो केवल कुछ वोटों की राजनीति करनी है, कुछ वोटों की राजनीति करनी है. अरे इस प्रकार की राजनीति कि जिसमें आप कुछ वोटों के लिए, अगर केवल कुछ वोटों के लिए सनातन धर्म को गाली दोगे तो याद रखना, इस देश के 80% लोग, ये सनातन को, हिंदू धर्म को मानने वाले लोग हैं, ये आपको माफ नहीं करेंगे. सवाल यह नहीं है, भारतीय जनता पार्टी सारे धर्मों को मानती है, हम किसी धर्म के खिलाफ नहीं है, पर मैं आपको सवाल पूछना चाहता हूं कि केवल सनातन धर्म को क्यों गाली दी जाती है, केवल सनातन के खिलाफ क्यों बोला जाता है. इस देश के अंदर किसी की हिम्मत है किसी और धर्म के खिलाफ बोले? कोई बोल नहीं सकता, क्योंकि बोल देगा तो उसका सेक्युलरिज्म मर जाएगा. बोल देगा तो उसको जो वोट मिलते हैं वोट नहीं मिलेंगे. लेकिन मित्रों, अब ये हमारी भी जिम्मेवारी है कि सनातन के खिलाफ बोलने वालों को उनकी जगह दिखानी होगी. सनातन धर्मावर होणाऱ्या टीकेबाबत सनातन धर्म किंवा सनातन संस्कृती ही भारतीयातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. या देशात कुणीही कुणाच्या धर्मावर बोललेलं नाही पाहिजे, पण तुम्ही तर धर्मावर बोलून दाखवा. इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मावर बोललात तर मोठा गोंधळ निर्माण होतो. पण सनातन धर्माविरोधात अशा प्रकारे बोलणं आणि स्वतःला धर्मनिरपेक्ष मानणं यापेक्षा मोठा मूर्खपणा दुसरा कोणताही नाही. पण त्यांना लोक त्यांची जागा दाखवून देतील. सनातन कधीही संपणार नाही, पण सनातन विरोधी ज्यांचे विचार आहेत त्यांचे विचार नक्की संपुष्टात येतील.